लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके, नाशिक शहर यांनी नाशिक शहरातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत। त्यानुसार सविस्तर माहिती अशी की फिर्यादी यांच्या राहत्या घरी हरिवाटिका सोसायटी, संसारी लेन नंबर 1, देवळाली कॅम्प, नाशिक यांच्या घरातून सोन्याचे मंगळसूत्र आणि ब्रेसलेट असे एकूण 5 तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती। त्यावरून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानुसार दिनांक 27 जून 2025 रोजी गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट देऊन फिर्यादी यांच्या सोबत घडलेल्या घटनेविषयी सविस्तर माहिती घेऊन अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार आणि पोलीस हवालदार मनोज परदेशी यांना गोपनीय माहिती मिळाली की लेन नंबर 1, देवळाली कॅम्प, नाशिक येथील घरातून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती। सदरची चोरी ही संसारी येथे राहणारा एक विधी संघर्षित बालक याने केली असून तो त्याच्या मित्रांसोबत संसारी गाव परिसरात फिरत आहे अशी बातमी मिळाल्यावरून सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 नाशिक यांना देऊन त्यांनी मार्गदर्शन करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यावरून गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार अतुल पाटील, चंद्रकांत गवळी, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी अशांनी मिळालेल्या बातमीच्या आधारे छापा लावून विधी संघर्षित बालक गौरव जितेंद्र गांगुडे राहणार रेणुका सोसायटी, देवळाली कॅम्प, विजय संतोष अस्वले राहणार बलकवडे शाळेजवळ भगूर, साहिल गणेश कासार राहणार सुतार गल्ली कदमवाडा भगूर अशांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील सदर गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली। तसेच गुन्ह्यातील चोरी केलेल्या सोन्याचे मंगळसूत्र हे विधी संघर्षित बालक यांनी त्याच्या मित्र साहिल गणेश कासार, गौरव जितेंद्र गांगुडे, विजय संतोष अस्वले यांच्या मदतीने सोनाराला विक्री केले होते। त्यावरून 3,60,000 रुपये किमतीची 4 तोळे सोन्याची लगड तसेच ॲपल कंपनीचा 80,000 रुपये किमतीचा फोन असा एकूण 4,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। संशयितांनी दिलेल्या कबुलीवरून नमूद गुन्हा उघडकीस आला आहे। तरी संशयित इसम यांना पुढील कारवाई कामी जप्त मुद्देमालासह देवळाली कॅम्प पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी आहिरे हे करत आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.